तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बेबी किट केअर योजनेविषयी माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, बेबी किट केअर योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे। तर या योजनेची सुरुवात 26 जानेवारी 2019 रोजी सुरुवात झालेली आहे। तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जायचं आहे। तिथे त्यांच्याकडे एक फॉर्म आहे, तो मी तुम्हाला काही वेळा दाखवणार आहे। तो फॉर्म कसा असतो, तो फॉर्म वगैरे भरवायचा आहे तुम्हाला। तुमची बेबी जन्मल्याच्या नंतर 2 महिने अगोदर तुम्हाला हे फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, त्याची पण काही माहिती तुम्हाला सांगणार आहे कसे भरायचे। तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर 2 महिन्याच्या आत तुम्हाला हे अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये काय काय तुम्हाला याच्यासाठी पात्रता लागणार आहे, तर आपण संपूर्ण माहिती म्हणजे अर्जासाठी लागणारे कागदपत्र, बेबी किट केअर योजनेची प्रक्रिया कशी राहणार आहे, तर याच्यामध्ये किंवा त्याच्यानंतर बेबी किट केअर योजनेची पात्रता, बेबी किट मिळणारे साहित्य कोणकोणते, तर बेबी किट केअर योजनेचे लाभार्थी कोण राहणार, संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, इथे खाली आल्याच्या नंतर बघू शकता ही योजना कशी राहणार आहे। तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म सबमिट करायचा आहे। तर इथे उद्देश म्हणजे कसे, नवजात बाळाच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी याचे उद्देश राहणार आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण इथे साहित्य भेटणार आहे या योजनेअंतर्गत। तर याच्यामध्ये गेल्याच्या नंतर योजनेची पात्रता कोण राहणार आहेत, तर इथे संपूर्ण महिला म्हणजे महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असणे, इथे त्याच महिलांना इथे या योजनेचा लाभ भेटणार आहे। तसेच मित्रांनो, खाली आल्याच्या नंतर योजनेची अर्जदार महिलेने तिची पहिली प्रसूती सरकारी दवाखान्यात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र करणे आवश्यक आहे। तसेच या योजनेचे लाभ घेण्यासाठी महिला प्रसूती असणे आवश्यक आहे, म्हणजेच महिलाने पहिली प्रसूती असणे आवश्यक आहे। दुसरी असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही, कारण या योजनेचा लाभ फक्त पहिल्या प्रसूतीसाठी दिला जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, खाली आल्यानंतर बेबी किट केअर योजना या योजनेचा अर्ज प्रसूती झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत करणे गरजेचे आहे। तर त्याच्यामध्ये खाली आल्याच्या नंतर मित्रांनो बघू शकता, त्याच्यामध्ये अर्जासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत। तसेच आईचे आधार कार्ड, वडिलांचे आधार कार्ड, राशन कार्ड आणि आईचे बँक खाते पासबुक एक लागणार आहे। तर या योजनेची अर्ज प्रक्रिया कशी राहणार आहे, तर मित्रांनो, बेबी केअर किट केअर योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राहणार आहे। तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जदार महिलेला जवळील अंगणवाडी केंद्रात जायचे आहे। अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत तुम्हाला, आणि तो अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे। त्यानंतर काही दिवसात तुम्हाला हे बेबी किट केअर योजनेचा लाभ देणार आहे। तर आपण त्याचा अर्ज प्रक्रिया बघून घेऊ। तर मित्रांनो, हे बघू शकता बेबी किट केअर मागणी अर्ज अशा प्रकारचा आहे। तर इथे तुमचं नाव टाकून द्यायचं आहे, अंगणवाडी सेविकाचं नाव टाकायचं आहे, अंगणवाडी केंद्राचे नाव टाकून घ्यायचं आहे, त्याचा क्रमांक टाकून घ्यायचा आहे, प्रकल्प कार्यालयाचे नाव टाकायचे आहे, जिल्ह्याचे नाव, मातेचे नाव टाकायचं आहे, पुरावा असल्यास तुमचं आधार कार्ड वगैरे ते जोडायचं आहे। पुन्हा शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालय, त्या रुग्णालयाचे नाव टाकायचं आहे। गरोदरपणाची नाव नोंदणी केली आहे की नाही, होय किंवा नाही हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। कितव्या महिन्यात नोंदणी केली आहे, नोंदणी कार्ड क्रमांक तो पण इथे द्यायचा आहे। तसेच खाली आल्याच्या नंतर गरोदर असल्याची प्रसूती, त्याचं EOD अर्ज, त्याची अंदाजित दिनांक, प्रसूती अंदाजित दिनांक वगैरे, आणि कालावधी महिना हे एक टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे प्रमाणपत्र आहे, अर्जदाराची सही द्यायची, दिनांक, आणि अंगणवाडी कामकाजाकरिता इथे सर्व ते मातेचं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकाचं नाव, अंगणवाडी केंद्राचे नाव, अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आणि अंगणवाडी केंद्राकडे सबमिट करायचा आहे। अशा प्रकारची ही योजना होती। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।
नवीन योजना घेऊन